स्त्रियांनी न घाबरता न डगमगता आपला विश्वास ढळू न देता शिक्षण हे घेतलेच पाहिजे. शिक्षणाचा पाठ गिरवत असताना आपल्या घरातील थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि उचित सन्मान राखून आपला संसार देखील आपण चांगला केला पाहिजे. हे येथे जमलेल्या सगळ्या स्त्रियांनी लक्षात ठेवा. छान रमाबाई, निघावयाचे का आपण? भाषण तर छान पाठ झालेले दिसते, होय ना? हो, म्हणजे नाही, म्हणजे हो झाले. अहो रमाबाई, आपण नर्वस नका हो. हो म्हणजे घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. चला निघायचे का आपण? स्वतः मला भाषणाची खूप भीती वाटते आहे. त्यापेक्षा मी नाहीच येत. इथे मी ना स्वयंपाकात मदत करते. हे पहा रमाबाई, असे काही चालावयाचे नाही. आणि आज जर आपण आला नाहीत आणि सभेत भाषण केले नाहीत तर आम्ही काही आपल्याशी बोलणार नाही, हे ध्यानात असू द्या. पण स्वतः मी बरे येते मी. पण मी जर भाषण विसरले किंवा घाबरले तर मी आपला हात अगदी घट्ट पकडून ठेवीन. आपण रागवणार नाही ना? अहो रमाबाई, आपण नवमतवादी असलो तरी आपल्या समाजाचे अजून एवढे परिवर्तन नाही झालेले. हो, आपण भर सभेत आमचा जर हात पकडलात तर ते योग्य दिसेल का? पण तेथे तर सगळे आपले स्नेहीच असतील ना? मग अरे हो, खरेच. चालेल, चला निघूयात. हो चला या. हे पान नवीन आल्यासारखं वाटतंय, पण पान येऊन काय उपयोग? पानाला पै लागली पाहिजे ना. पांडुदादा, हे झाड कधी मोठं होणार? अरे देवा, अरे हे झाड छोटं कसं काय झालं? म्हणजे काल रातच्याला मी सावता बघितलं तेव्हा हे एवढं मोठं झालं होतं. हे आता छोटं कसं काय झालं? काहीतरी काय आता अहो काल रातच्यालाच बघितलं ना मी सावता. काय हे साधं सुद्धा झाड नाहीये, जादूचं झाड आहे ना, असं वाहणारच. पर आता पण पांडुदादा, या झाडाला पैसे लागतील ना? आता हे असं मोठ्याचं छोटं व्हायला लागलं म्हणजे? पण असं कसं झालं? काय हो बाबा, नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये कुणाबद्दल दुष्ट विचार आले का? मी कशाला दुष्ट विचार करू? नाही हो, म्हणजे तुमचा स्वभाव तसा लई गोड आहे. पर काय याला तोंड घशी पाडतो, याला अद्दल घडवतो, असे काही दुष्ट विचार आले का मनात म्हणतो? नाही म्हणजे कसं आहे, आतापर्यंत तुम्ही चांगले विचार करत होता लोकांबद्दल म्हणून हे झाड एवढं मोठं झालं. पण हे झाड भचकन असं बारीक झालं म्हणजे नक्कीच तुमच्या मनात काय विचार आला असेल ते तुम्हीच बघा, तुम्हीच विचार करा. हे म्हणजे फारच आहे. कुणाबद्दल असा विचारही करायचा नाही. ती रमा जिथे तिथे ना खुपसून मोठेपणा करते, तिच्याबद्दल मनात सुद्धा विचार करायचा नाही. नमस्कार माधवराव, नमस्कार. आम्ही म्हटले आज माधवराव येण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत.
अरे वा, रमाबाई देखील आल्यात. बरे झाले, आज महिलांची सभा आहे, त्यामुळे त्यांनी यायलाच हवे. एक वेळ तुम्ही आला नसतात ना तरी चालले असते. काय रमाबाई? हो, या पुढे या. आणि आज रमाबाई फक्त श्रवण भक्ती करणार नाहीत, तर त्या आज भाषणही करणार आहेत. काय हो? स्वतः मी या सगळ्यांसमोर नाही बोलत. का हो? पाठ केलेले भाषण विसरलात? नाही, ते आहे लक्षात, पण आम्हास खूप भीती वाटते आहे. काय झाले रमाबाई? त्यांना पाठ केलेले भाषण सगळ्यांसमोर बोलावयाची भीती वाटते आहे. रमाबाई, या इकडे. रमाबाई, तुम्हाला भीती वाटणे अगदी साहजिक आहे. पहिल्यांदाच भाषण करताय ना, पण बिलकुल घाबरू नका. मी सुद्धा घाबरले होते पहिल्यांदा भाषण केले तेव्हा, पण एकदा का भाषण झाले की हळूहळू आपल्याला सारे जमते. तुम्ही बिलकुल घाबरू नका, आम्ही आहोत ना साऱ्या जणी. आणि भीती वाटली तरी बेधडक बोला, मी आहे तुमच्या बरोबर. चला. काय झाले रमाबाई? गुरुंना नमस्कार नको का करावयास? जा. हो, मोठ्या व्हा. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी सौ रमाबाई रानडे या देखील आज 4 शब्द बोलणार आहेत.